कीर्तन केसरी ह.भ.प. क्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. क्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. खरंच येत नाही मग सोपं काम करा. माझ्या ज्ञानोबरांचं चरित्र आहे, माझ्या तुकाराम महाराजांचं चरित्र ऐका, रामकृष्ण हरी भजन करा, पंढरपूरची वारी करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा, अखंड रामकृष्ण हरीचा जप करा, अखंड नित्य साधूच्या संगतीचा विचार करा. काशीला न्याय दिला जात होता त्या काळात. काशी हे न्यायपीठ आहे आणि काशीचं दुसरं उपपीठ म्हणजे श्री क्षेत्र पैठण. तुम्हाला पैठणवरून शुद्धीपत्र आणावं लागेल. निवृत्तीनाथ महाराज, हे निवृत्ती, हे ज्ञानदेवा, हे सोपाना, हे मुक्ताबाई, हे शुद्धीपत्र, हे देहांत प्रायतेचं पत्र घेऊन पैठणला जावं आणि आम्हाला शुद्धीपत्र आणून द्या, तेव्हा आम्ही तुम्हाला समाजात घेऊ. ब्रह्मवृंदाचा आदेश ऐकला, सिद्ध भेटात आले. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं निवृत्तीनाथ, ज्ञाना काय वाटतं रे तुला? हे सोपाना काय वाटतं रे तुला? हे मुक्ता काय वाटतं रे तुला? मुक्ताबाई म्हटली, निवृत्तीनाथ महाराज तुम्हीच, तुम्हाला काय वाटतं ते करा. आमची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर. तुम्हीच आमची आई, तुम्हीच आमचे भाऊ. एवढं प्रेम केलं पाहिजे बघा भावावर. भावानी भावाशी प्रेमानं वागलं पाहिजे. बाहेरच्याला सल्ला विचारण्यापेक्षा आपल्या भावाला विचारत जा दादांना. बाहेरची माणसं तुम्हाला सल्ला देणार नाही, घरातलीच माणसं तुम्हाला सल्ला देतील, लक्षात ठेवा. दादा तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही बघा, आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, तुम्हाला जे वाटतं ते करा. निवृत्तीनाथ महाराज म्हटले, देहाला कसली शुद्धी? अरे शुद्धी तर आत्म्याला असते ना, ती भगवत चिंतनानं मिळते, ती ब्रह्मज्ञानानं मिळते, ती गहिनीनाथांच्या कृपेनं मला मिळालेली आहे. देहाला कसली शुद्धी? ज्ञाना काय वाटतं रे तुला? ज्ञाना ज्ञानोबाराय म्हणतात, दादा जरी देहाला शुद्धी नसली तरी आपल्याकडे पाहून पुढं समाज जगणार आहे. आपण शुद्धीपत्र आणलं पाहिजे. हा ज्ञानोबारांचा विचार आहे बरं माऊली. आणि ज्ञानोबारांच्या म्हणण्यानुसार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पैठणच्या रस्त्याला निघाली. धर्मजल दरकोस, धर्मजल दरकोस, धर्मजल दरकोस करत 10 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 8 वर्षाचे ज्ञानोबाराय, 6 वर्षाचे सोपान काका, 4 वर्षाची मुक्ताबाई, हळूहळू वय वाढतंय. प्रवास करत आपल्या मूळ गावी आपेगावला पोहोचले. तिथं त्र्यंबक पंताची समाधी आहे. आपल्या पंजोबाचं दर्शन घेतलं, आजोबाचं दर्शन घेतलं, सगळं आठवलं. मायाभूमी आम्ही यांची पाहू डोळा. श्री क्षेत्र आपेगाव, आपेगावला मुक्काम पडला. विठ्ठल पंताचे जे मामा आहे ते पैठणला कृष्णाजी देवकुळे म्हणून आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा, कृष्णाजी पंत देवकुळे. आजही त्यांचा वंश आहे बरं पैठण. देवकुळ्याच्या गल्ल्याची गल्ल्या आहेत आणि त्या देवकुळ्याच्या कृष्णाजी पंताकडे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई मुक्कामी गेलेले. ते देहांत प्रायचित्त घेतलेली बातमी सांगितली. हंबरडा फोडून ते कृष्णाजी पंत रडायला लागले. या मुलांना कुणाचा आधार नाही, ही मुलं अनाथ आहेत, ही मुलं पोरकी झालेली आहेत, पायी चालत आली. शुद्धीपत्राची गरज आहे, शुद्धीपत्राची गरज आहे. पैठणला कधी गेले ना तर पैठणला नाग घाट आहे, नाग घाट. घाटाचं नाव आहे नाग घाट. मोठे मोठे निर्णय लागायचे त्या घाटात. पैठणला गेल्यावर नाग घाट पाहायला पाहिजे, तीर्थस्तंभ पाहिलं पाहिजे.
नाथ महाराजांचा वाडा पाहिला पाहिजे, नाथ महाराजांची समाधी पाहिली पाहिजे. नेमकं उलट आहे आपल्या लोकांचं. बाया पैठणला गेला का बांगड्या घेतात आणि पुरुष पैठणला गेले की घोंगड्या घेतात. काय लोक महाराज, बाया बांगड्या, लोक घोंगड्या. ते घेण्यात मजा नाही महाराज, पैठण पाहण्यात मजा. नाग घाटावर ब्रह्मवृंदाची सभा भरली. देहांत प्रायचित्त दिले आमच्या वडिलांना आळंदीच्या ब्रह्मवृंदानं आणि आम्हाला शुद्धीपत्र घेण्यासाठी तुमच्याकडे पाठवलंय म्हणून ते देहांत प्रायचित्ताचं पत्र ब्रह्मसभेला दाखवलं. त्याच्यात लिहिलेलं होतं, आळंदीच्या ब्राह्मणांनी भरघोस लिहिलं होतं, यांचे वडील गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमात गेले, संन्यासाश्रमातून परत गृहस्थाश्रमात आले, यांना देहांत प्रायचित्त हाच न्याय. यांच्या मुलांना कुठला न्याय दिला पाहिजे? यांच्या मुलांना कुठला शुद्धीपत्र? संन्याशाची मुलं आहेत, कुठून न्याय द्यायचा? सगळी ब्रह्मसभा हसायला लागली. काय रे नाव तुझं? माझं नाव निवृत्ती. तुझं रे? माझं ज्ञानदेव. तुझं रे? सोपान. तुझं? मुक्ताबाई. नावं तर फारच छान आहे. नावं चांगली ठेवली करणे आहे का? एक ब्राह्मण बोलला. मुक्ताबाई चिडून बोलली, असं बोलू नका हो आमच्या दादाला. एवढ्यामध्ये एक कोळी पखाल रेड्यावरती बांधून पाणी आणायला निघाला. तेवढ्यात हाक मारली, कोळ्या इकडे. त्या रेड्यालाही बोलवलं. हे म्हटले, ज्ञाना, तुझं नाव ज्ञानदेव आहे ना? तुला ज्ञाना म्हणतात ना? या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. लय गप्पा मारतोस, आत्मज्ञान सांगतोस, निवृत्ती सांगतो, ज्ञानदेव सांगतो, जग ब्रह्मकार्य सांगतोस. माझे गुरुही म्हणतो निवृत्ती आम्हाला न्याय द्या म्हणतो, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतोस. या रेड्याचंही नाव ज्ञान आहे, तुझंही नाव ज्ञान आहे. याच्या अंगावर जर चापकानी मारलं तर तुझ्या अंगावर वळ येतील का? ज्ञानोबारांच्या मुखातून गेलं, हो येतील वळ. दुष्ट लोकांनी रेड्याच्या अंगावरती चापकानं मारायला सुरुवात केली म्हणे. चमत्कार असा झाला, तिकडं वळ बसायचे रेड्याच्या अंगावर, वळ निघायची माऊलीच्या अंगावर. मुक्ताबाई म्हणायला लागली, मारू नका हो त्या रेड्याला, माझ्या दादाच्या अंगावर वळ येतात, त्रास होतोय. अरे म्हटलं, यांचा बाप संन्याशी होता, तिकडे गेला होता काशीला, तिकडं संन्यास घेतला, बंगाली विद्या शिकून आला असेल, पोरांना शिकवू द्या म्हणून असं होतंय. बंगाली विद्या येते बहुतेक यांना. एवढ्यात एक ब्राह्मण म्हटलं, ए ज्ञाना, अंगावर वळ आले म्हणजे काय? त्याचा आणि तुझा आत्मा एक असतो का? लई एक आत्मा आहे म्हणतो, सगळं जग एक आत्म्याचं आहे. याच्या मुखातून वेद बोलून दाखव. या ज्ञानाच्या मुखात, या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. ज्ञानोबा क्षणभर थांबले, म्हटले, कोणता वेद बोलायचा? सगळ्यात अवघड वेद आहे ऋग्वेद. त्याचा ऋचा खूप कठीण आहे, त्याचा उच्चार खूप कठीण आहे. ऋग्वेद बोला म्हटलं याच्या मुखात. नाग घाटावरती सभा भरलेली आहे, सगळे ब्रह्मवृंद आहेत. चित्र डोळ्यासमोर आणा. रेडा, रेडा जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी आहे रेडा. रेडा म्हणजे हल्या. किती हरण वाजवा, बाजूला सरकत नाही रस्ते. सगळ्यात निर्बुद्ध, कुठं स्थान नाही त्याला. या विश्वात रेड्याला कुठं स्थान नाही, कोणत्या सर्कशीत दिसणार नाही, कुठं त्याचं काम पडणार नाही. हल्या म्हणतात लोक त्याला, निर्बुद्ध म्हणतात. असा रेडा बोलवशील का याच्या मुखातून वेद? आणि ऋग्वेद. बालाजी महाराज ज्ञानोबा समोर आले आणि माझ्या ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, हे रेड्या बोल, ऋग्वेद बोल. मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला, रेडा मुखी वेद बोलविला. गर्व तुझ्या
गर्भ तुझा हरविला गर्भ तुझा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा वा ओंकार. ज्ञानदेव म्हणे बोडेरे ऋग्वेद, हे ज्ञाना हे रेड्यामुखी वेद मुखातून रुचा पडायला लागल्या. पैठण हातबल झालं. ब्रह्मवृंद नुसते पाहायला लागले. हा रेडा वेद बोलतोय. रेडा रेडा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. फार गोड चाल आहे बरं. ही आमच्या वारकऱ्याची चाल आहे. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले चाल म्हणायची. अर्थ बघा किती गोड आहे. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. माझा
सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वाभूत सुखरूप ज्ञानोबा चमत्कार झाला. पैठणामध्ये एकच तुडुंब आवाज घुमायला लागला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, रेडा वेद बोलला, ऋग्वेद बोलला, ऋग्वेद बोलला. चर्चा सुरू झाली. 8 वर्षाच्या बाळानं 8 वर्षाच्या बाळानं 8 वर्षाच्या बाळानं कुणीतरी ज्ञानेश्वर, कुणीतरी ज्ञानदेव मुनी आलेत. रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. फटाफट फटाफट लोक दर्शन घ्यायला लागले. सगळेजण पाया पडायला लागले. समाज आनंदानं माऊलींना खांद्यावर डोक्यावर घेऊन गेला. असाच आहे समाज. असाच चमत्कारालाच नमस्कार करतो. खरंच सांगतो, लोक फक्त चमत्काराला नमस्कार करतात. आमच्या अक्षय महाराज आले. आज माणसं खूप आहेत, एक एकाहून बळी आहे. चमत्काराला नमस्कार करणारी लोक आहेत. खूप वाद झाला मागं रेड्यामुखी वेद बोलवल्यावरून. त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही आणि बोललं नाही पाहिजे. कुणाला काय म्हणायचं तर म्हणू देत जा, आपण बोलायचं नाही त्याच्यावर. आपण बोललं की त्याला प्राधान्य प्राप्त होतं, तो मोठा होतो माणूस. एखाद्यानं टीका केली ना आपल्यावर, त्याला बोलायचं नाही, त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. म्हणू दे. सहन करायला शिकलं पाहिजे. काय होत नाही त्यानं. कुणी मानव अथवा न मानव, पण तो बोलवल्याच जरी. आता आताच्या रेड्याला पटणार नाही, त्याला आपण त्याला काय करू. तुम्हाला अजून लक्षात नाही आलं, जे म्हटले ना मागं रेडा बोलवला नाही, त्याच्यात एक शब्द होता, तुम्ही ऐकला नाही. काय शब्द होता माहितीये का? म्हणे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, माणसाला वेद शिकवले नाही. जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्यांना मान्य आहे, तुम्ही अर्थ शिकले नाही. अहो लय विजय येतो आपला संप्रदाय. माणसं शिकत नाही, म्हणू दे, काय नसतं. तसे पण दुर्जन माणसाची गरज आहे देशात. दुर्जन जर नसेल, सज्जनाला किंमत नाही ना. मार कोण ओळखेल तुम्हाला. फार गरज आहे, म्हणू द्या. आणि त्यांना टीका करू नका, त्यांना काही म्हणू नका, म्हणू द्या. त्यांनी काही हरकत नाही. आणि ज्याला पात्रता नाही त्यांनी तर अजिबात म्हणू नका. खरंच सांगतो, ज्याची पात्रता ते कुणी म्हणावं. ते आमचे गुरुवर्य चैतन्य महाराजांनी म्हणावं, रामभाऊ राऊत बाबांनी म्हणावं, बंडा तात्यांनी म्हणावं. ते संप्रदायातले वाघ आहे. महिन्याची वारी करतात ते. आपल्याला अजून वाऱ्याच माहिती नाहीत. आपण कसं काय बोलू शकतो. खंडन कुणी करू नये महाराज. मंडनाचं ज्ञान लागतं. खंडन कुणालाही करता येत नसतं. आमचे बाबा म्हणायचे पाठांमध्ये, मंडनाचं ज्ञान ज्याला आहे त्यानं खंडन करावं. उगीच तुम्ही आता अप्पा मार झाला म्हटलं, तुम्ही चांगलं नाही वाजवलं राव, जमल का म्हणून. ते म्हणतील तुम्हाला येतं क्रिकेट तक्ता येतो. तुम्ही कधी पाखवाजाला कणिक लावली का, धागेनंता वाजवला का, तुम्ही कधी तिरकेट टाकता असा रियाज केला का. तुम्ही उगा म्हटलं एक कृष्णदेव महाराज तुमचं सिंत वाजवणं जमल का असं म्हणून. ओंकार महाराज तुमचं चुकलं असं जमणार नाही ना. खंडन कोणी करावं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. सध्या लोकांना फक्त खंडन करायचं नाद लागले, फक्त खंडन करणं. अरे मंडन बघ येतंय का तुला. मंडनाचं ज्ञान पाहिजे तेव्हा खंडन केलं पाहिजे. पुन्हा ऐका, मंडन ज्याच्याकडे मंडन आहे ती माणसं बोलली पाहिजे. ज्याला मंडन नाही ना, त्यांना शिव्या देऊन काही फायदा होत म्हणून काही नसतं. हजारो आमच्यासारखे रेडे माऊलीने बोलवलेत महाराज. हे माऊली महाराज रामायण करतात, हे बालाजी महाराज कीर्तन करतात. हे जे इथं बसलेले आहेत ना व्यासपीठावर, हे सगळे माझ्यासहित. 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही आम्हाला. 7वीच्या पुढची शाळेत गेलेलो नाही मी. महाराष्ट्र म्हणतो महाराज काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही कथा सांगता, काय तुम्ही महाराज ती प्रमाण म्हणता. अरे काय ज्ञानोबाराने आम्हाला बोलवलंय महाराज, बोलवलंय. रेड्यामुखी आम्ही रेडेच आहे. शाळेतनं जाणारी माणसं रेडीच असतात, निर्बुद्ध असतात. अहो खायला म्हणून, शिकायला म्हणून पाठवलंय आळंदीला. जा आळंदीला जा, इथं राहू नको. ही माझी आई बसलेली आहे कथेला. विचारा तिला, माझ्या बापाने काढून दिलेलं आहे मला. काढून दिलेली मुलं जर कीर्तनकार होतात तर रेडा नाही बोलवला का माऊलीला. रेडाच बोलवला. रेडीच बोलवला. चर्चा व्हायला लागली. भगवान प्रसार करत असतो. मुखातून वेद बोलवले गेले. आता पंडित लोक, ब्राह्मण लोक उच्चार करायला लागले.
तरी पण काही लोकांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला पैठणमध्ये. ज्या कृष्णाजी पंताच्याकडे मुक्कामाला होते ना निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, त्यांना वाळीत टाकलं माऊली लोकांनी. त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही, त्यांना बोलायचं नाही, त्यांना जवळ करायचं नाही. त्रास दिला त्या कृष्णाजी पंताला खूप. एक दिवस त्यांची पितृतिथी आली, म्हणजे वडिलांचं पुण्यस्मरण आलं. आपल्याकडे पद्धत आहे, पुण्यस्मरणाला लोक जेवायला बोलवतात. ते कृष्णाजी पंत सगळ्या गावात सांगून आले, ओ ब्रह्मवृंदांनो, माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, जेवायला या बरं, पंचपक्वान्नाचं जेवण बनवलंय, जेवायला या बरं. वालीत टाकल्यामुळं सगळ्या ब्राह्मणांनी ठरवलं तेच, ते संन्याशाची मुलं त्यांच्या घरी राहतात, कोणत्याच ब्राह्मणांनी जेवायला जायचं. ज्ञानोबरांनी पुन्हा चमत्कार केला. काळजी करू नका म्हटले कृष्णाजी पंत, हे जेवायला नाही आले ना, यांचे मायबाप जेवायला आणू. आणि स्वर्गातून पितर आणले ज्ञानोबरांनी जेवायला. अरे म्हटले आवाज तो कृष्णाजी पंताच्या घरातून येतोय पुंडलिकावर दिस. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहनवीर्यं करवावहि तेजस्विनां विदितमस्तु मां विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. वदनी कवळ घेता नाम आवाज. आपण तर गेलो नाही, पंक्ती कशा बसल्या. एक जण पाहायला गेला तर त्याचाच बाप जेवताना दिसला. हा, अरे म्हटले माझे वडील आहेत, तुझे पण वडील आहेत, सगळे ब्राह्मण गोळा झाले. ज्ञानोबरांनी स्वर्ग लोकातून पित्र जीव घातले. आता मात्र पैठणचे ब्राह्मण फाजील झाले, खाजील झाले, साधारण व्यक्ती नाही. मग निवृत्तीर भगवान हरहा, ज्ञानेश्वर भगवान विष्णू, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला भक्तानंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा.
ज्ञानोबारांची कीर्ती वाढत. आता सगळे ब्रह्मन फाजील झाले. ब्रह्मवृंदानं निर्णय घेतला यांना शुद्धीपत्र दिलं पाहिजे आणि शुद्ध पत्र दिलं बरं ज्ञानोबा. खूप दिवस आनंदाचा उजाडला. विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणीने घेतलेलं देहांत प्रायचित्त कामी आलं आणि माय बापाच्या त्या देहांत प्रायचित्तामुळे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना ब्रह्मवृंदानं शुद्धीपत्र दिलं. आणि आता शुद्धीपत्र घेऊन ज्ञानोबा आहे 2 वर्ष 8 महिने पैठणला राहिले. किती वर्ष राहिले? 3 वर्ष जवळजवळ. पैठणला ज्ञानोबा 3 वर्ष राहिले. त्या पैठणला रोज कीर्तन करायचे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून ते जे तुम्ही म्हणतात, काही लोक म्हणतात ज्ञानोबारांनी कीर्तन केलं नाही. अजिबात नाही, कीर्तन करत होते ज्ञानोबा. पैठणी क्षेत्री कीर्तन करीत असे ज्ञानदेव, अशा महिपती बाबांच्या ओव्या आहेत बरं. पैठण क्षेत्रामध्ये कीर्तन करावं ज्ञानोबारांनी, फेटा बांधावा. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या सगळ्यांनी कीर्तनाला उभं राहावं आणि मग तिथं कीर्तनाचा जे जेकार व्हावा. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाय कीर्तन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिकीर्तन करायचे, लोकांना ब्रह्मज्ञान द्यायला लागले. ते ज्ञान निवृत्तीनाथांपासून मिळालं होतं. निवृत्तीनाथांना गैनीनाथापासून मिळालं होतं. आता ती नाथांची परंपरा आली होती आणि आता तो मागणी केली पैठणकरांनी मोठी यात्रा काढली. ज्ञानोबारांनी स्वागत केलं, फुलं उधळली आणि विचारलं ज्ञानोबा काय द्यायचं तुम्हाला? ऐका बरं आता फार गोड. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आता पैठण सोडून निघाले, काय द्यावं तुम्हाला? काय द्यावं तुम्हाला? काय पाहिजे आमच्याकडून तुम्हाला? काय मागितलं ऐका ज्ञानोबारांनी. ज्ञानेश्वर महाराज म्हटले देताल ना पैठण जग? एक काम करा म्हटलं, हा रेडा मला, हा जो रेडा आहे ना तुम्हाला देऊन टाक. त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही कळालो ना. हे शिका संत कथेत. कितीही निर्बुद्ध व्यक्ती असू दे त्याला बाजूला करू नये. ज्यानं आपल्यावर उपकार केले ना त्याला बाजूला फेकू नये, त्याला विसरू नये. तो कोणी असो. काय माझ्या माऊलीचं चरित्र आहे बघ. रेडा बरोबर घेतला. या रेड्यामुळं आम्हाला किंमत आली. या रेड्यानं आम्हाला शुद्धीपत्र मिळवून दिलं. काय भावना आहे. रेडा बरोबर घेतला आणि आता चालत 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 तो रेडा घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक नेवासा नावाचं गाव. त्या नेवासा गावाला 4ही भावंड चालत असताना समोरून एक प्रेत यात्रा चालली होती आणि त्या प्रेत यात्रेला त्यांचं नाव बाबाजी होतं. खरं काय नाव होतं? बाबाजी. आणि मागं त्यांची पत्नी सती म्हणून वस्त्र अलंकार, कपालभर कुंकू लावलेलं. पूर्वीच्या काळात सतीची परंपरा, सती जाण्याची पद्धत. काही काही बायका हट्ट करतात ना नवऱ्याला, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आमचे बाबा पाठामध्ये सांगायचे. एका जोडप्याचं प्रेम प्रकरण झालं आणि प्रेमातलं लग्न म्हणजे मग लय अवघड. लव्ह मॅरेज. खूप प्रेमे म्हणतात एकमेकाचं, लग्न करतात. लग्न झालं आणि लग्न झाल्यावर काय झालं म्हणे, दोघं नवरा बायको पुण्यासारख्या शहरात राहिला. दोघं शिकले. माऊली बाबा सांगायचे पाठामध्ये विनोदान, काही गोष्टी म्हटले शक्यच नसतात. काही गोष्टी शक्यच नसतात त्याच्यावर सांगायचे. नेमकं काय राहायला आले तर ते नवरा बायकोवरून गॅलरीत बसून खाली पाहत होते. तर कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे. विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.